नमस्कार. आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यातील खास रेसिपी पौष्टिक मेथी पराठा. हा पराठा मऊ लुसलुशीत होण्यासाठी आणि तो कडू न लागण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये खास टिप्स दिल्या आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचे पीठ 2 कप, बारीक चिरलेली मेथी 2 कप, मेथी नीट धुवून बारीक चिरून घ्यावी, बेसन पाव कप, पराठे मऊ होण्यासाठी 4-5 लसूणच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या ठेचा बनवण्यासाठी, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद पावडर, ओवा अर्धा चम्मच हातावर चोळून घेतलेला, जिरे 1 चम्मच, बडीशेप 1 चम्मच, पांढरे तीळ 2 चम्मच, चवीपुरते मीठ, 1 चम्मच धनेपूड, 2 चम्मच तेल. गव्हाचे पीठ एका भांड्यात काढून घेऊ. त्यामध्ये मीठ, चवीपुरते बेसन, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच हळद पावडर, जिरे 1 चम्मच, ओवा हातावर चोळून घेतलेला 1 चम्मच, पांढरे तीळ 2 चम्मच, बडीशेप 1 चम्मच, धनेपूड 1 चम्मच, थोडेसे 1 चम्मच तेल घालून हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ. ह्यामध्ये बारीक चिरलेली मेथी घालू. मेथी घालून हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घेऊ. कणकीला वरून तेल लावू. कणिक सुकू नये यासाठी तिला चांगले मळून घेऊ. कणिक ही खूप पातळही नको आणि घट्टही नको. ह्याची कन्सिस्टन्सी अशी असावी. मी इथे चपातीच्या कणकेचा गोळा कसा असतो तसा गोळा करून घेतलेला आहे. हा गोळा सुक्या पिठात बुडवून घेतलेला आहे. हा पराठा आपण चपातीप्रमाणे लाटून घेणार आहोत. मी इकडे तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तव्याला आधी तेल लावून घेऊ. तवा इथे गरम झाला आहे का नाही ते मी हाताच्या साहाय्याने चेक केला. तवा गरम झालेला आहे. तव्यावरती आपण पराठे टाकणार आहोत. हा पराठा एक साईडने भाजून घेऊन दुसऱ्या साईडला भाजण्यासाठी घातलेला आहे. त्याला दोन्हीही साईडने तेल लावून घेऊ. हा आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ आणि अशा प्रकारे दुसराही पराठा आपण शेकून घेणार आहोत. एका साईडला तेल
दुसऱ्या साईडलाही तेल लावून त्याला शेकून घेणार आहोत। हाही पराठा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊ। तयार आहे आपला मेथी पराठा। गरमागरम मेथी पराठा दही, लोणचे किंवा चहासोबत छान लागतो। प्रवासासाठी हे पराठे 5 ते 6 दिवस टिकतात। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू।